मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेल्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारलेली आहे। या बैठकीला दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित आहेत। मात्र एकनाथ शिंदे यांची गैरहजेरी अनेकांच्या डोळ्यात भरणारी आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये अजूनही नाराज आहेत का असा प्रश्न विचारला जात आहे। राज्यातील महत्त्वाच्या विकास कामासंबंधित आणि प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती। सोमवारी जवळपास दुपारी 3:15 वाजता बैठकीला सुरुवात झाली। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती होती। मात्र गृहनिर्माण सारखे महत्त्वाचे खाते शिंदे यांच्याकडे असताना महत्त्वाच्या बैठकीला अनुपस्थिती। बैठकीला समाज कल्याण, पाणी पुरवठा अशा खात्यांचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित आहेत। मात्र एकनाथ शिंदे यांच्या गृहनिर्माण हे अतिशय महत्त्वाचे खाते असतानाही बैठकीला त्यांची अनुपस्थिती असल्याने उलटसुलट चर्चांना सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे सरकारमध्ये नाराज आहेत का? नव्या सरकारमधील खाते वाटपावरून आणि पालकमंत्रीचा वाद आहे। सरकार स्थापन होऊन जवळपास 2 महिने उलटले असतानाही महायुतीतील आणि सरकारमधील वाद संपवण्यात प्रमुख नेत्यांना यश आलेलं नाही। सरकारमध्ये आपली गळचेपी होत असल्याची भावना शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये आहेत। त्यावरूनच नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सातत्याने रंगत आहे। मागील महिन्यातच एकनाथ शिंदे नाराजीतून मूळ गावी दरे गावात गेले होते। आताही मुख्यमंत्र्यांनी प्रमुख बैठक बोलवली असतानाही एकनाथ शिंदे गैरहजर राहून ठाण्यात असल्याने नाराजीच्या चर्चांना अधिक बळ मिळत आहे। दुसरीकडे उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून एकनाथ शिंदे यांचे दिवसभरात कोणतेही कार्यक्रम नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे। मागील कॅबिनेट बैठकीलाही एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती। मागील आठवड्यात संपन्न झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली होती। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावून एकमेकांवर येणे त्यांनी टाळले असल्याची चर्चा आहे। मात्र आता एकनाथ शिंदे या बैठकीला काही कारण नसतानाही गैरहजर असल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे। की यावर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।